सकाळचं बघा हे सगळं सडा मारून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. पोर्च हॉल ही फरशी पुसून घेतलेला आहे आणि आता मी काढत आहे रांगोळी. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही पंचमीच्या फराळाची सुरुवात केलेली आहे. पंचमीच्या फराळासाठी काय काय केलं किंवा आम्ही पंचमी कसं सेलिब्रेट करतो इकडे कर्नाटकमध्ये हे तुम्ही बघणार आहे. अशी मी छोटीशी रांगोळी काढली आणि गेली किचनमध्ये. किचनमध्ये इथं मम्मी काल जे आम्ही अमावस्येला नारळ फोडलेलं ते खोबरं काढत आहेत आणि वाळायला ठेवणार आहेत त्याने आता ते. आज आहे शुक्रवार. शुक्रवारची अशी मम्मीनी पूजा मांडली. मी नंतर फरशी पुसल्यानंतर तर वेदू आम्हाला कसा दमवालाय बघा. पूजा मांडतानाही भरपूर दमवलं. मी करणार, मी हे करणार, मला द्या, हे करणार, हे काय करायलाय सगळं मम्मींच्या हातातनं काढून घ्यालता. बशी पूजा मांडली. आता रांगोळी काढतानाही तो मध्ये मध्ये येत आहे आणि बाहेरही जाईना. त्याला माहित आहे आम्ही इथं रांगोळी काढणार आहे, त्याला इथंच यायचं आहे आणि सारखं हळदी कुंकू घ्यायला लागलाय. मला मम्मीने आणून लावा लागलाय, विभीत घ्यायला लागलाय, आम्हाला आणून लावा लागलाय, उदकाडी घ्यायला लागलाय, मी ओवाळतो म्हणा लागलाय. जे मोठ्यांचं बघतो ना कसं ओवाळतात तसं मी करणार म्हणा लागलाय. असं हर एक गोष्ट सगळी मी करणार म्हणाले. त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ झाला वेदांतमुळे सगळं काम आवरायला. पप्पा किती वेळा बाहेर नेले पण तो आतच येत आहे की रांगोळी काढायला लागलं तर त्याला त्याची हौसच असते की मी रांगोळी काढणार म्हणून. त्याला कसं बसं रांगोळी भरून दिलं की बाहेर काढजा पोर्चमध्ये म्हणून त्याला पाठवलं. तोपर्यंत मी रांगोळी काढायला घेतले इकडं. त्याच्यामुळेच आम्ही समय लावला नाही आज, कारण तो पायावर वगैरे पाडून घेईल म्हणून. कारण आरतीलाच तो एवढा हात लावा लागलाय. समय लावलं तर किती हात लावेल म्हणून मी राहू दे म्हटलं, आरती लावल्या असू दे म्हटलं. आता आज पंचमीसाठी खास आम्ही 5 प्रकारचे लाडू करतोय, पण आज थोडं आणि उद्या थोडं असं करायचं ठरवलेलं आहे. चिवडा, चकली असं वगैरे सगळं पदार्थ करतोय. एक ठिकाणी पंचमीला कसं 5 पीठ एकत्र करून असंही लाडू करतात 5 लाडू करण्याऐवजी, पण ते आमच्यात कोण खात नाही, आवडत नाही. म्हणून आम्ही काहीतरी करून एक 5 प्रकारचे लाडू असं नैवेद्य दाखवण्यासाठी करतो थोडं थोडं. हा वेदू बघा आणि आलेला आहे. मम्मीने त्याला फुटाणे देऊन पाठवले. असा पूर्ण आज दिवसभर त्याने भरपूर डिस्टर्ब केलेला आहे. म्हणून आम्ही वेदांत झोपल्याशिवाय आम्ही काहीच नवीन काम करत नाही. तो खूप दमवतो आणि जर तो हे बघितला नसता तर गप असतो. जर तो बघितला असला हे रांगोळी काढा लागले म्हटल्यावर तो बाहेर अजिबात जात नाही. तो इथंच रांगोळीपाशी थांबतो. शुक्रवारची पूजा मांडणीची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे आहे. आम्ही मम्मी आधीपासून असंच मांडतात, सो ते तसंच आम्ही मांडतोय. एक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडतात, ते काय आम्हाला माहिती नाही. जसं आम्ही आधीपासून करत आलोय तसं आम्ही करतोय. इकडं आत मम्मी लाडू करायची सगळं तयारी चालू करा लागल्यात आणि इकडं मी रांगोळी काढत आहे. त्यानंतर वेदांत झोपला की आम्ही लाडू करायला घेणार आहे. माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात त्यासाठी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोण कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मगच तुम्हाला माझे व्हिडिओ यूट्यूब स्क्रीनवर दिसतील. नाहीतरी सर्च केला तरी तुम्हाला सापडणार नाहीत व्हिडिओ. रांगोळी काढून झाल्यानंतर इकडं मी घेतले शेंगदाणे भाजायला. आता रांगोळी काढायचं व्लॉग खूप मोठा होतोय म्हणून मी ते कट केलं. रांगोळी कशी झालंय हे तुम्ही पुढे एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बघा. शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी असे मी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे 1.5 किलो शेंगदाण्याचा आम्ही लाडू करणार आहे आज. तर 2 वेळा असं आम्ही कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे छान कुरकुरीत होऊपर्यंत भाजायचं आणि त्यानंतर त्याचा फोलपाटा गार झाल्यानंतर फोलपाटा काढायचा आणि असे पांढरे पांढरे शेंगदाणे असतात ना त्याचे लाडू करायचे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर इकडं मी थोडंसं वेलदोडेही भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता वेलदोडे पूड सगळ्या लाडूमध्ये गोड काय करतोय त्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पूड घालतोयच. आज आम्ही शेंगदाण्याचे लाडू, फुटाणे डाळीचे लाडू आणि चिरमुऱ्याचे लाडू असं करत आहे. हेच असं करतात सगळे, याच प्रकारचे लाडू करतात इकडं पंचमीला. इकडं मम्मी चिरमुऱ्याच्या लाडूसाठी चिरमुरं नीट करत आहेत. इकडं मी वेलदोड्याची पूड बारीक करून घेतली. असं आम्ही दोघींनी मिळून थोडं थोडं करत बसलो. एकाच लाडूमध्ये आम्ही दोघीजण लागलो नाही, कारण या लाडूसाठी दोघीजण लागत नाहीत, एकटं होऊ शकतं. म्हणून आमचं दिवसभरात 3 प्रकारचे लाडू संपले आणि बाकी शुक्रवारची पूजाही करायची होती, बाकीही बघायचं होतं. वेदांतही उठतोय, तेही काम असतं. सो आम्ही वेदांत झोपले त्या वेळेत 2-3 तासामध्ये हे आवरून घेतलं. त्यानंतर मी इकडं चिरमुऱ्याचे लाडू करायला घेतले. हे बघा असा गूळ टाकला पातेल्यामध्ये. काय नाही, शेंगदाण्याच्या लाडूला, चिरमुऱ्याच्या लाडूला आणि फुटाणे डाळीच्या लाडूला सेमच रेसिपी आहे. गूळ विरघळवून घ्यायचा, त्यात चिरमुरे टाकायचे,
चिरमुऱ्याच्या लाडूसाठी शेंगदाण्याच्या लाडूसाठी शेंगदाणे टाकायचे आणि फुटाण डाळीच्या लाडूसाठी फुटाणे टाकायचे. हे असंच रेसिपी आहे. आता इकडं मम्मीनी पलीकडे तोपर्यंत शेंगदाण्याचे लाडू करूनही घेतले. सगळं शूट करता आलं नाही कारण मला बाहेर थोडंसं काम होतं, मी बाहेर गेलते. वर पाणी सोडायचं होतं, मशीनला धुणं लावायचं होतं, ते मग करणार होते, त्यामुळं मी बाहेर गेले. शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी तुम्हाला मी आणि परत व्यवस्थित सविस्तर पूर्ण एक व्लॉगच बनवेन आणि सगळे पंचमीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवेन. कारण हे आम्ही भरपूर प्रमाणात करत आहे आणि याचं प्रमाण आम्ही सगळं अंदाजे वापरतोय. आम्हाला भरपूर वर्ष झालं करतोय, त्यामुळे थोडाफार अंदाज आहे. त्यामुळं तुम्हाला 1 वाटीच्या 1 ग्लासच्या प्रमाणामध्ये आम्ही परत कधी तुम्हाला सगळी रेसिपी दाखवतो. सगळ्यात सांगायचं झालं तर काय, गूळ विरघळवायचा आहे आणि त्यात ते भाजलेले शेंगदाण्याचं फोलपाट करून अर्धे शेंगदाणे करायचे आणि ते विरघळलेल्या गुळामध्ये घालायचे आणि परत लगेच गरम गरम असताना हाताला पाणी घेऊन बांधायचं. नंतर लाडू पूर्ण सुकल्यानंतर व्यवस्थित होतात ते आणि गूळ पण वाळतो परत. संपले. असंच रेसिपी आहे, विशेष काय नाही आहे, कोणीही करू शकताय. खूप सोपे आणि खायला तर एवढी मस्त लागते. सेम आपली चिक्की तर तुम्हाला माहित आहे चिक्कीसारखं लागतं, त्याचा मी लाडू करतोय एवढंच. फुटाणे डाळीचं पण सेम रेसिपी आहे. गूळ विरघळायचं, त्याच्यामध्ये फुटाण डाळ घालायची. फुटाण डाळ ऑलरेडीच खुसखुशीत असते, त्यामुळे त्याला काही भाजायची गरज नाही आणि गरम गरमच असं बांधायचं आणि नंतर आपण गूळ सुकतं त्यानंतर लाडू खाऊ शकतोय आपण आणि चिकटही कमी होतं. नंतर थोड्या वेळाने 1 तासाभरात ते परत सुकलं जातंय. हे आम्ही सगळं लाडू बांधून घेतलं. खूप फास्ट बांधायला लागतं कारण ते घट्ट व्हायला चालू होतं, म्हणून फास्ट बांधायला लागतं. गूळ गार होईल तसं घट्ट व्हायला चालू होतं, म्हणून फास्ट गरम असताना जरासं पाणी लावलं हाताला भाजायला की आणि लाडू बांधून घेतले सगळे. अजून 2 प्रकारचे लाडू आम्ही करणार आहे, पण ते उद्या असं करायचं असं ठरवलेलं आहे. सगळं एका दिवशी होत नाही. जसं सांगितलं की वेदांतलाही बघायला आता दुसरीही कामं असतात, मम्मींनाही काम असतं गोट्यामध्ये. सो एका दिवशी सगळं काय होत नाही. आता इकडं मी चिरमुऱ्याचे लाडूही करून घेतले आणि इकडं बघा फुटाणे डाळीच्या लाडूसाठी मम्मी बघा विरघळलेल्या गुळामध्ये फुटाण डाळ घातलेल्या आहेत. आता हे थोडंसं हलवतात आणि जरासं झाकून ठेवतात. लाडू बांधायचे, झालं. इकडं उद्या आहे 15 ऑगस्ट, यांना पाहिजे व्हाईट शर्ट. हे व्हाईट शर्ट इस्त्री करून घेतलं मी. जसं की तुम्हाला मागं पण मी एकदा सांगितले आहे की स्टीमवाली इस्त्री वापरत जावा, खूप छान आहे. स्टीमच्या इस्त्रीने ना भरपूर एकदम बाहेर जसं आपण इस्त्री करायला देतो तसं इस्त्री होतं. मी भरपूर इस्त्री वापरलेल्या आहेत, पण मला इस्त्री छान होतच नव्हती. मग मी स्टीमवाली इस्त्री आणली. याच्यामध्ये पाणी घालायचं आणि खालून वाफ येते, त्यावर असं इस्त्री केलं की खूप छान इस्त्री होतं, मेन कॉटन शर्टासाठी. इकडे बघा आता मम्मी फुटाण डाळीचे लाडूही बांधून घेतले आहेत मम्मीनी. असं आम्ही आज 3 प्रकारचे लाडू घेतले. आज आहे शुक्रवार, तर शुक्रवारच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून मम्मीनी हे डाळ गूळ शिजवून ठेवलेलं, तर संध्याकाळी घेतले, कडबू करून घेतले. ह्याला आम्ही कडबू म्हणतो, काही जण कानुलं म्हणतात, आमच्या इकडं तर कडबू म्हणतात. हे सिंपलमध्ये आम्ही असंच करतो, करून ठेवतो आणि तळून घेतो. लक्ष्मीसाठी नैवेद्य म्हणून डाळ गूळ असं पुरणाची पोळी किंवा डाळीचंच नैवेद्य लागतं किंवा तुम्ही असं पुरी भाजीचं वगैरे नैवेद्य असं करायचं असतं. तर आम्ही आज कडबू करूया म्हटलं, आमोशेलाच परवाच पोळ्या केलत्या, तर परत पोळ्या मांडत बसायला नको, कडबू करून घेतले. कडबू झाले की चपाती करून घेतलं. हे असं सगळं मी चपाती, तेलाच्या चपाती ही मला येतात, पण मला चपाती तेलाच्या म्हणजे आमच्यात खायला आवडत नाही, कारण परत जे गार झालं की चांगलं लागत नाही, म्हणून आम्ही अशा पिठाच्याच चपाती करतो. हे मी आता करत आहे कडबू.
हे बघा आता कडबू करून झालेला आहे आणि इकडं मी आता चपाती करायला घेतले. ही कडबू 2-2 खातील आणि चपाती 2-2 खातील असं आम्ही ठरवलेलं आहे आज रात्रीचं जेवण करायचं. आणि भाजी केलेली आहे आज. एक फक्त बटाट्याची आमटी केलेली आहे. सकाळच्या मुगाची उसळ भरपूर आहे. त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली. आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवलं आणि मम्मी असं हे दुपारती सगळीकडे दाखवत आहेत, घरामध्ये फिरवत आहेत. वेदू बघा, वेदूची काय मज्जा चालल्या. पण वेदांतने आम्हाला भरपूर साथ दिली. परत त्याला सांगितलं की हे शंभू आहे, रांगोळीला हात लावायचं नाही. बघा दिवसभर आहे अशी रांगोळी राहिली आणि त्याने अजिबात रांगोळीला हात लावला नाही शंभू आहे म्हटल्यावर. तर लहान मुलांना समजावून सांगितलं की ते ऐकतात, पण काहीतरी करत असताना आपण नवीन ते त्याला पाहिजेच असतं. करायचं आता मम्मी त्याला पाया पड म्हणून शिकवत आहे, तर कसं करत आहे. मम्मी रांगोळीत पडत. शेवटी मम्मीने असं पाया पड म्हणून सांगितलं, तर त्याला ते खायला पाहिजे आहे प्रसाद. ते उत्काडी जवळ जाईल, मला भीती वाटायला लागले. साईड ठेवा. मला वाटते मी आज दिवसभर नुसतं भांडीच घासत आहे. इकडं लाडू करायचं, इकडं भांडी घासायचं, हेच चाललेलं आहे रुटीन. रात्रीही एवढी आधी भांडी घासून ठेवलेली संध्याकाळी 7 वाजता, तरीही आणि भरपूर भांडी पडली आणि बुट्टी भरलेलीच आहे भांड्याची. हे रात्री अशी सगळी भांडी घासून घेतली, किचन क्लीन केलं, कारण उद्या आणि 15 ऑगस्ट आहे, हे लवकर जाणार आहेत शाळेला. त्यानंतर उद्या आणि काहीतरी पदार्थ करायचे आहेत, ते आणि आहेच. माझे व्लॉग्स कसे वाटतात तुम्हाला, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओजना कमेंट करा आणि व्हिडिओजना लाईक्स द्या. आणि प्लीज कोण नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. असं मी किचन क्लीन केले आणि आले रूममध्ये. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला प्लीज कमेंट्स करा. आज 3 प्रकारचे लाडू केलेले आहेत आणि उद्या आणि आम्ही फराळाचं करणार आहे. त्याचे रेसिपीज असतील ते मी स्पेशल शूट करेन वेळ असताना आणि स्पेशल तुम्हाला ते रेसिपीज देईन आता गडबडीच्या याच्यामध्ये. आणि म्हटलं ना, आम्ही प्रमाणे घालत नाही, अंदाजे सगळं करतोय, त्यामुळं प्रमाणबद्ध तुम्हाला रेसिपी मी शूट करेन. चलो बाय.